ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काल एक मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली। एक होल्डिंग जे अनधिकृत होतं ते पडल्यामुळं 14 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। काही लोक त्याच्यामध्ये 80-85 लोक हे त्यांना दुखापत झालेली आहे, त्यांच्यावर ट्रीटमेंट देखील सुरू आहे। आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज एक पत्रकार परिषद झाली सकाळी शिवसेना उबाटाचे नेते संजय राऊतांची। मला असं वाटतं की काल जे घडलं ते कोणाचं पाप आहे ते झाकण्यासाठी आज शिंदे साहेबांवर एक पत्रकार परिषद गेली आणि त्याच्यामध्ये अनेक खोटे आरोप शिंदे साहेबांवर करण्यात आले। त्याचं कारण एवढंच होतं की कालचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरनं मुंबईकरांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट व्हावं। कारण कालचं जे होल्डिंग होतं ते कोणाचं होतं, तो कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याचे कोणाबरोबर फोटो आहेत, ते होल्डिंग कशासाठी लावण्यात आलेलं होतं, हे सगळे आज पुरावे मी आपल्याला देणार आहे। आणि हे पुरावे बाहेर आल्यानंतर स्वतःची पॉलिटिकल अडचण होऊ शकते, म्हणून आजची पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर अनेक आरोप त्या ठिकाणी करण्यात आले। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कालच्या प्रसंगाबाबत आम्ही सगळेच दुःखी आहोत, संवेदनशील आहोत, कारण अशी घटना घडली ती दुर्दैवी आहे। परंतु ही जी होल्डिंग आहेत, पूर्ण मुंबईमधली जी होल्डिंग आहे त्याचं टेंडर कधी झालं, ही कधी आपल्याला त्या माणसाला दिली गेली, या टेंडरची परवानगी किती बाय कितीचं टेंडर लावण्याची होती, ते किती बाय कितीचं होतं, ते कशा पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं, म्हणजे लिम्का बुकमध्ये हे सगळ्यात मोठं होल्डिंग आहे, कशा पद्धतीचं होल्डिंग आहे। मग अनधिकृत होल्डिंग अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रेझेंट करतो त्याला कोणाचा तरी राजाश्रय लागतो। आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष असलेली सत्ता आणि त्यांना उबाठाच्या प्रमुखांचं असलेलं पाठबळ हे फोटोतनं देखील सिद्ध होतं आहे। हे फोटो देखील माझ्याकडे आहेत आणि या फोटोमध्ये सरळ दिसतंय की जो मालक आहे त्या होल्डिंगचा, जे होल्डिंग त्यानं उभं केलेलं आहे तो त्यांना भेटलेला आहे आणि तिथे संवाद ही देखील झाल्याची चर्चा आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील, ज्या ज्यावेळी आमचे वाढदिवस येतील, ज्या ज्यावेळी नेत्यांचे वाढदिवस येतील, त्यावेळी जी काय होल्डिंग त्यानं मुंबईमध्ये घेतलेली आहेत, अनधिकृत लावलेली आहेत, त्याच्यामध्ये मोफत आमची होल्डिंग देखील लावली पाहिजे, आमची देखील पब्लिसिटी केली पाहिजे, अशा पद्धतीचा अलिखित नियम हा भिंडे नावाचा जो कोण माणूस आहे त्याला घालण्यात आलेला होता। हा एवढा पोचलेला माणूस आहे, ह्याच्यावर 21 गुन्हे दाखल आहेत आणि ते कसले आहेत तर अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचेच हे गुन्हे दाखल आहेत, झाडं मारलेल्याचे गुन्हे दाखल आहेत। याने एक अपक्ष देखील निवडणूक लढवलेली आहे असं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने निवडणूक आयोगाकडे जे ॲफिडेविट केलं आहे त्या ॲफिडेविटमध्ये माझ्यावर 21 गुन्हे हे अनधिकृत होल्डिंग लावलेल्याचे आहेत असं त्याच्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे। इथे आमचे नगरसेवक देखील आहेत। मला आश्चर्य वाटतं की 240 तक्रारी, माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, हे पाहिजे तर मी आपल्याला देईन, 240 तक्रारीची फाईल आहे या होल्डिंगच्या बाबतीत। 240 वेळा मागच्या 2-2.5 वर्षामध्ये याची तक्रार दिली गेलेली होती। त्याच्यानंतर प्रशासक आल्यामुळं कदाचित नगरसेवकांनी पत्र देणं किंवा हे थांबलं असेल, परंतु 240 वेळा पत्र देऊन देखील ते होल्डिंग काढलं गेलं नाही। म्हणजे केवढा मोठा राजाश्रय होता, केवढी मोठी राजकीय ताकद या भिंडेच्या मागे होती हे आता निष्पन्न झालेलं आहे। मग ह्याच्यावरनं लक्ष बाजूला कसं करायचं तर कुठचा तरी ज्याला काहीच अर्थ नाही, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची। ही होल्डिंग कोणामुळे लागलेली आहेत हे बाहेर पडेल म्हणून अगोदरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बेलांबून आरोप प्रत्यारोप करायचे। मला असं वाटतं की हे पुरावे आपण देखील लक्षात घेतले पाहिजेत आणि आज जे 14 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे। भिंडे हा प्यादा आहे, कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंगच दुसऱ्या कोणाची तरी आहेत। जसं कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला किंवा मंत्री झाला
की आपला असा एक प्यादा पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो, त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो. तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते होल्डिंग कोणी लावलेले आहेत, आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत. आणि म्हणून मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे, कालच्या होल्डिंगची बाब ही अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु वेळीच हे होल्डिंग काढलं गेलं असतं, वेळीच ह्याच्यावर कारवाई झाली असती, वेळीच भिंडेवर कारवाई झाली असती, वेळीच नगरसेवकांनी दिलेल्या 240 पत्रांवर कारवाई झाली असती. आमचे परमेश्वर कदम विभाग प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीची कॉपी देखील आता माझ्याकडे आहे. मग एवढ्या सगळ्यांनी तक्रार करून सुद्धा हा भिंडे नामक जो होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे, होल्डिंग माफिया आहे, हा होल्डिंग माफिया कोणाच्या आधिपत्याखाली काम करत होता हे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जर मुंबईच्या जनतेला, जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबाला आणि जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाला जर सांगितलं पत्रकार परिषद घेऊन, तर खुलासे होतील. कारण हा खुलासा ते करूच शकत नाहीत. म्हणून याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि लोकांना वेगळ्या मार्गावर नेऊन विचार करायला लावायचं, ही काही शिवसेनेच्या उभाटांची रणनीती आहे. आणि ते आज मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेतनं ओपन झालेले आहेत. आज अजून याच्यामध्ये भरपूर काही किस्से आहेत. हे किती तारखेला टेंडर पहिलं रद्द झालं, किती तारखेला टेंडर दिलं गेलं, या तारखा देखील माझ्याकडे. आपल्याला जर तारखा पाहिजे असतील तर तारखा पण देतो. 10 वर्ष याची कधी संपली, 5 वर्ष कधी संपली, 40/40चं होल्डिंग असताना त्याच्यात तिप्पट 120/120चं होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्याची पब्लिसिटी करण्यात आली की मुंबईच्या पर्यटनामध्ये भर घालणारं, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असणारं हे होल्डिंग आहे, म्हणून त्याची किंमत वाढवण्यात आली. आता ती किंमत वाढवल्यानंतर त्याचे पैसे नक्की कुठं जात होते हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. आज भिंडे काहीतरी नॉट रिचेबल आहे की पळालेला आहे, तो अटक झाला आहे आणि तो अटक झाल्यानंतर अजून काही खुलासे त्याच्यातनं बाहेर येतील. परंतु आज फोटोनं निश्चित झालेला आहे की भिंडे हा उबाठामध्ये काम करायला देखील तयार झालेला होता. परंतु त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की होल्डिंगची जबाबदारी तू घे, होल्डिंग महानगरपालिकेतनं आम्ही तुला देतो, तुला कुठं उभं करायची ती उभं कर, पण इलेक्शनच्या वेळी आमच्या वाढदिवसांच्या दिवशी ही होल्डिंग आम्हाला मोफत मिळाली पाहिजेत. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठरवून या भिंडेला मोठं करण्यात आलं. नाहीतर भिंडे ज्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याचा असलेला व्यवसाय आणि आता 3-3.5 वर्षामध्ये भिंडे जो अनेकांना चॅलेंज देऊन सांगत होता की मी हे काढणार नाही, हे कोण काढू शकत नाही, महानगरपालिका काढू शकत नाही, त्याच्यामागं काहीतरी मोठी ताकद होती. आणि हे सगळं जे घडलेलं आहे हे मागच्या वेळीच घडलेलं आहे, ज्यावेळी उभाटाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका चालत होती आणि या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णतः माहीत होत्या, त्या फोटोवरनं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की कालचा प्रसंग हा अतिशय दुर्दैवी आहे. त्या प्रसंगाचं आम्ही राजकारण करत नाही, परंतु तो प्रसंग घडल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही संबंध नाही त्या नाशिकच्या बाबतीमध्ये होतात. याचं कारण हे पाप जे केलेलं आहे होल्डिंगचं आणि त्याच्यामुळे जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते सगळं स्वतःच्या अंगाशी येऊ शकतं, या भीतीपोटी उबाटाचे खासदार संजय राऊतांनी ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात घेतलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोण जर मोठे मोठे लोक असतील ते देखील मुंबईकरांच्या समोर आले पाहिजेत. आणि हे फोटो कशासाठी होते, हे होल्डिंग कशासाठी लावलेले होते आणि 40/40चं होल्डिंगची परवानगी असताना 120/120चं होल्डिंग ठेवण्याला कुणी प्रवृत्त केलं हे मुंबईकरांच्या समोर यावं, यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. मराठी नाही, मला असं कोणापर्यंत पोचतील, कोणाच्या घरापर्यंत पोचतील याच्याशी माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही. जे कोण ह्याच्यामध्ये गिल्टी आहेत, ज्यांचा या भिंडेला राजाश्रय होता त्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत, ही प्रामाणिकपणानं माझी भूमिका नाही, ही मुंबईकरांची भूमिका आहे. बघा, ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि ज्यांच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटमधले आरोपी प्रचारक म्हणून फिरतात त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही. त्यांनी खुलासा केला पाहिजे.
की हे बघा आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही, एकनाथ शिंदेसाहेब कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाहीत, जाती धर्माच्या विरोधात नाहीत, जातीपंथाच्या विरोधात नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे परम कर्तव्य मानून एकनाथ शिंदेसाहेब काम करत असतात. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्म हे सगळ्यांशी संबंध एकनाथ शिंदेसाहेबांचे सलोख्याचे आहेत. पण आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लागतो याचं उत्तर पहिलं विरोधी पक्षनेत्यांनी द्यावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबईच्या प्रचारामध्ये स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं बॉम्बस्फोटमधले आरोपी घेऊन फिरावे लागतात, ह्याचे पहिले आधी उत्तर द्या. आम्हाला सल्ला द्यायची त्यांना काही आवश्यकता नाही. एक मिनिट मराठी संपून घेऊ ना. पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केला आहे की केंद्रात सत्ता बदल होणार आहे. इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, महाराष्ट्रामध्ये 32 ते 35 जागा मिळतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. हे बघा, स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत. मी याचं उत्तर अनेकदा दिलेलं आहे. उद्या मी स्वप्नात देखील असं समजू शकतो की मी उद्या बायडन होणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना कदाचित मुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा दिवस आठवले असतील, त्यांचे PMO मधले दिवस आठवले असतील, आणि म्हणून हे स्वप्न आहे, हे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. 400पेक्षा जास्त जागा निवडून येऊन नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार. त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार, हे निर्विवाद सत्य आहे. संजय राऊतांकडून याचा आरोप करण्यात आला आहे की मागच्या 1.5 वर्षापासून युपीची सरकार आहे, त्यामुळे ते संपूर्ण जी कालची घटना झाली त्याची जबाबदार तुम्हीच आहे. नाही, मला हे बघा, हां, सगळे होल्डिंग गृह खात्याच्या जमिनीवर गेले 2 वर्ष सरकार तो तुमचं गृह खाता आणि वेगळे पॉलिसी काय करत होतं त्याच्यामध्ये? BMC सातत्याने नाही असं कोण म्हणालं? अनधिकृत आहे असं ते म्हणाले? नाही, असं ते वास्तव आहे. ती वेगळे पॉलिसी जमीन होते. नाही, हे म्हणाले काहीतरी त्यांनी आरोप केला. मी संजय राऊत हां त्यांनी जो आरोप केला नाही, त्यांनी काही आरोप करावे, त्यांच्या आरोपाला उत्तर मी स्पष्ट पद्धतीनं दिलेलं आहे. या संपूर्ण प्रसंगामध्ये काही काळंभेरं असल्यामुळं आपण एक्सपोज होऊ शकतो, यासाठी वाटेल त्या थराला जाऊन ते मुख्यमंत्री महोदयांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की याला कोण जबाबदार आहे, त्याच्यामध्ये याला प्रशासनातला कोण जर जबाबदार असेल तर मी मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच निर्देश दिलेले आहेत. आज आमचे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये कडक कार्यवाही केली जाईल. जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि ती काढून टाकण्यात येतील असं स्पष्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरनी सांगितलेलं आहे. परंतु माझा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा रिपीट करतो, हा वादाचा मुद्दा नाही किंवा भांडणाचा मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तर 3 बोटं आपल्याकडे असतात. त्याच्यामुळं आपल्या दिव्याखाली अंधार पहिला किती आहे हा तपासला पाहिजे. या गोष्टीमध्ये राजकारण होऊ नये सुरुवातीलाच मी सांगितलं, कारण ज्यांचे जीव गेले त्यांचे जीव परत येऊ शकत नाहीत. परंतु एखादी गोष्ट झाल्यानंतर ती कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची ही जी काय प्रवृत्ती झालेली आहे. आता मगाशी कुणीतरी सांगितलं की वर्षा बंगल्यावर असे फोटो निघतात. मग आता मला सांगा ना, मी आता तुम्हाला फोटो दाखवतो की मुंबईचे जे उबाठाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या रथावर त्यांच्याबरोबर फिरताना बॉम्बस्फोटमधला आरोपी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल ज्या काही रॅली झाल्या दादर बिदर भागामध्ये, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा जो उद्देश होता त्याच्यामुळे माझ्याकडे तो एक कागद आहे, तुम्हाला दाखवायचा राहिला तर पॉलिटिकल हा विषय आला म्हणूनच दाखवतो की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जर जायची वेळ आली तर आम्ही शिवसेना बंद करू. वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो खाली काँग्रेसचा हात आहे, माझ्याकडे फोटो आहे त्याचा आता. त्याच्यामुळे अशा लोकांनी खोके गद्दारी आणि आम्हाला मार्गदर्शन करू नये. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली की नाही पहिलं ठरवावं. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की या संपूर्ण त्या होल्डिंगच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण करण्याची कोणाला गरज नव्हती. पण ज्यावेळी समोरून राजकारण घाणेरडं होतं ते वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की नक्की परिस्थिती काय आहे. आणि हे बघा, हा जो फोटो आहे या फोटोमध्ये वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली हात निशाणी आहे. म्हणजे असं दाखवलं जातं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा हात हा विचार आहे जो कधीच नव्हता. आणि म्हणून मी परवा देखील सांगितलं की ज्यावेळी
माननीय शरद पवार साहेबांनी पक्ष विलीन करण्याची जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा मी सांगणार होतो की उभाटाला विलीन करण्याची काही आवश्यकता नाही. सध्या उभाटा ही राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली चालते, काँग्रेसमय झालेली आहे आणि नाना पटोलेंच्याच नेतृत्वाखाली चालते. त्यांना कुठं कशाला विलीन करायचे आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही भूमिका घेतली आणि आपण राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल, ते लावून पण दाखवलं होतं उभाटाच्या प्रमुखांनी की राहुल गांधी असं असं बोलतायत. त्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घातल्यानंतर सुद्धा ते त्यांच्यासोबत आहेत. याला गद्दारी म्हणतात. मला असं वाटतं की विचारांशी केलेली ही गद्दारी आहे आणि आम्ही पुन्हा एकदा नॅचरल अलायन्समध्ये गेलो, ही गद्दारी होऊ शकत नाही. आणि म्हणून राजकारण कुठं करायचं हे समोरच्यांना देखील कळलं पाहिजे. जर त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला नसता तरी पत्रकार परिषद घ्यायची काय आवश्यकताच नव्हती. कारण मगाशीच सांगितलं की आम्ही देखील संवेदनशील आहोत. जी 14 लोक गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत, परंतु त्या सगळ्याचं ते राजकारण करतायत हे दुर्दैवी आहे. 800 कोटीचा जो घोटाळा सांगितला नाशिकचा, आणि तसं एक लेटर दिलं देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी, त्यामुळे कसं होत आहे? मी तेच सांगितलं ना. ती कधी प्रेस कॉन्फरन्स झाली? ती प्रेस कधी झाली? सकाळी झाली. सकाळी ही प्रेस करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं की मुंबईमध्ये जे होल्डिंग पडलेलं आहे, जे स्वतःच्या संबंधित माणसाचं आहे, त्याला झाकावं, त्याच्यावरचे आरोप आपल्यावर काय येऊ नयेत, त्याच्यावरचे आरोप उभाटावर काय येऊ नयेत, ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेली आजची पत्रकार परिषद होती. 800वर किती शून्य म्हणजे 800 कोटी हे देखील काही लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु हे सगळं झाकण्यासाठी ते केलेलं सकाळची पत्रकार परिषद षडयंत्र होतं. हां सांगा ना. नहीं, कल का जो हादसा है वो पूरा दुर्दैवी है, लेकिन उसके पीछे जो राजनीति चल रही है उसका हम निषेध करते हैं. और जो भिंडे नामक इसका ओनर था, वो उसका जो फोटो था वो किसके साथ है वो भी आपको पता चला रहेगा. और ये जो है उनको बचाने के लिए 2 बरस सरकार ने काम किया और उसकी वजह से ही कल का हादसा हुआ है. इसलिए ये इंसिडेंट के पीछे बाकी कोई नहीं, ये उभाटा के ही लोग हैं, यही उनके पार्टनर है. उन्होंने ही उसको बोला था कि जो अनधिकृत होल्डिंग्स जो बम्बई में है वो उनका बर्थडे रहे, उनका रैली रहे, उनका कुछ कैंपेनिंग रहे तो फुकट में वो मिलना चाहिए था, वो भी उनको बोला था. और इसके पीछे तो मुझको ऐसा लगता है कि ये सिर्फ नाम है भिंडे का, उसके पीछे और कोई लोग हैं, उनका भी पता चलना चाहिए और उनका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए. नहीं, 21 मेरे ख्याल से 21 मामला दर्ज है उसके ऊपर अनधिकृत होल्डिंग के बारे में. और हमारे 45 245 अर्ज पत्र दिली होती. हमारे जो कारपोरेटर हैं उन्होंने 240 लेटर दिए थे ये होल्डिंग के बारे में, लेकिन उसके ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं हुई, उसको बचाया गया. और इसीलिए हमारा दावा है कि उसके पीछे बहुत बड़ी ताकत है. नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही. तो ज्यावेळी जिरेटोप घातला गेला, तुम्ही टी व्हीवर देखील बघितलं आहे, संबंधित एका पक्षाच्या नेत्यानं त्यांना तो एक ऑनर म्हणून घातलेला होता. आणि त्याच्यामध्ये कुठेही मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना दुखवण्याचा संबंध नव्हता. संबंध 100% नसणार आहे. आणि ह्याच्यामध्ये देखील मला असं वाटतं की कोणी राजनीती करू नये. कारण ते एक तिथं बघा काही शाली घालत होते, काही लोकांनी त्यांना त्या राज्यातल्या वस्तू आणून दिल्या, त्याच पद्धतीने त्यांना तो दिलेला होता. परंतु अशा पद्धतीनं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. परंतु हा काय दोष ज्यांना घातलाय त्यांचा असू शकत नाही. आता कदाचित निवडणूक आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत, पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं 100% ग्वाही देतो की अशा पद्धतीची पुनरावृत्ती आमच्याकडनं होणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर कोणाला जिरेटोप घातल्यानंतर तो अवमान वाटत असेल तर तशा पद्धतीची आमच्याकडनं प्रक्रिया होणार नाही. खारघर दुर्घटनेचाही विषय निघाला आहे, कारण आता घाटकोपरची घटना ताजी आहे. आज सकाळी अनिल परब यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जे दोषी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे. अशा घटना अनेक घडत आहेत, पण गेल्या वर्षी जे खारघरमध्ये झालं, अनेक अनुयायांना पाणी, ऊन याचा त्रास होऊन अनेकांचे बळी गेले, तर अशा घटनांचं तुम्ही काय करणार आहे? कारण राजकारणात आरोप मला असं वाटतं की मला ते तर खरं ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. खारघरचा जो प्रसंग होता तो नैसर्गिक होता.
उष्माघात म्हणजे ऊन वाढल्यामुळं तो प्रकार घडलेला होता, पण तरी देखील त्याचं समर्थन कोणी केलं नाही. त्याच्यामध्ये नंतरच्या कार्यक्रमांमध्ये कशा उपाययोजना करायच्या, काय करायच्या ह्या स्पष्ट तिथं सांगण्यात आल्या. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा भाग होता की ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता त्यांचेच अनुयायी एवढे लाखो आहेत, ते त्यांना महाराष्ट्र भूषण बघण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. आणि या सगळ्या प्रकारावर, या प्रकरणावर स्वतः सन्माननीय आप्पासाहेबांनी सुतोवाच करून हा जो प्रकार घडलेला होता त्याला फुल स्टॉप दिलेला होता. खरं त्याची आणि ह्याची सांगड करणं म्हणजे मला काही लोकांच्या अकलेची कीव करावीशी वाटते. हा जो प्रकार आहे हा मानवनिर्मित आहे. हे होल्डिंग जे आहे ते मानवनिर्मित आहे. सूर्याला सांगून आम्ही काही टेम्परेचर वाढवलेलं नव्हतं ना, तो निसर्गाचा प्रकार होता. हा मानवनिर्मित आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, त्याच्यावर चर्चा काय करायची असेल नक्की करू. त्याच्यावर जे कोण दोषी तिथले अधिकारी होते त्यांच्यावर देखील डिपार्टमेंटली इन्क्वायरी लावलेली आहे, त्यांना कोणाला सोडलेलं नाही. पण त्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट आप्पासाहेबांनीच काही निर्णय घेतलेले आहेत, त्यांनीच त्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण तो प्रकार आणि हा प्रकार वेगळा आहे ना. हा प्रकार मानवनिर्मित आहे, हे होल्डिंग अनधिकृत आहे आणि हे अनधिकृत होल्डिंगच्या खाली हे मृत लोक झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या प्रसंगाचे आणि ह्या प्रसंगाची कोणी सांगड घालू नये. नाशिकचा प्रश्न आहे. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद केली, त्यामुळे त्यांनी सांगितलं की 800 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे नाशिक महापालिकेमध्ये करण्यात आलेला आहे, त्यामध्ये सत्ताधारी पक्ष असलेले. मी याच्यावर उत्तर दिलं, होल्डिंगचा 1000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून काहीतरी ट्रॅक बदलला पाहिजे, म्हणून ती आजची सकाळची पत्रकार परिषद होती. त्यांनी जसं नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे तसं मी या होल्डिंगच्या बाबतीमध्ये देखील आता नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिणार आहे. अहो तसंही म्हणतात की ज्यांनी महानगरपालिका लुटली, मुंबई महानगरपालिका, ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या होतात ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर आज भाजपसोबत खेळत आहेत, असं देखील ते म्हणतात. नाही, आता मला खरं आता ह्याचं उत्तर खरं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. ते स्वतः म्हणतायत की 25 वर्षामध्ये महानगरपालिका लुटली आणि असं दोघंच कसं काय लुटू शकतात. हा खरं तुम्हाला फुलटॉस दिलेला आहे, पण तुम्ही आम्ही दिलेल्या फुलटॉसवरच आम्हाला प्रश्न विचारता, त्यांच्या फुलटॉसवर त्यांना विचारतच नाही. त्यांनीच सांगितलं की म्हणजे महानगरपालिकेमध्ये 100% भ्रष्टाचार झाला हे त्यांनी मान्य केलं. मग आता ह्या भ्रष्टाचाराला धनी कोण ठेवायचे, तर आपल्यापासून दूर गेलेले ठेवायचे, म्हणजे कोण यशवंत जाधव आणि वायकर. पण एक तर त्यांनी मान्य केलं की बाबा काहीतरी गडबड आहे, तर त्यांनाच विचारायला पाहिजे की त्याचे सूत्रधार कोण आहेत. आणि जे आपल्याकडनं बाजूला गेले ते भ्रष्टाचारी, जे आपल्याकडनं बाजूला गेले ते नालायक, पण जे खिचडी खाल्ली ज्यांनी ते आमचे उमेदवार आहेत ते नालक नाही, ते सभ्य. ही जी काही राजकीय रणनीती आहे ही थांबली पाहिजे, या मताचा मी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.